तर डाळ वांग करण्यासाठी आपण इथं तुरीची डाळ धुवून घेतली, अर्धी वाटी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली. आणि हे पिकलेले वांगे जे होते ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. तर आपल्याला हे वांगे ह्या डाळीमध्ये असे टाकून घ्यायचे, स्वच्छ धुतलेले. आणि इथं आपण अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत. थोडंसं मीठ घालायचे, हळद. आणि याला आपण आता कुकरच्या 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता हे डाळ वांग आपण कुकरच्या शिट्ट्या काढून घेतल्या, 5 शिट्ट्यामध्ये असं झालेलं आहे पहा. आता याला घरटून आपण याची भाजी करून घेऊ, फोडणी देऊ याला. तर हे आपल्याला डाळ वांग्याची जी भाजी आहे त्याला जास्त काही मसाले लागत नाहीत. कांदा, लसूण, कोथिंबीर आणि घरटून घेतलेलं डाळ वांगे, यामध्ये आपण हळद मीठ घातलं होतं. फोडणीसाठी तेल घेतले, त्याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालू. आणि मोहरी घातल्यानंतर कांदा, लसूण घालू. आणि जिरे नंतर घालायचे, नाही तर जिरे करतात त्याच्यामुळे नंतर घालायचे. आपला कांदा चांगला भाजला, यामध्ये कोथिंबीर घालू. कोथिंबीर घातल्यानंतर तेल थोडं कमी गरम होतं आणि यामध्ये लाल मिरची घालू. आणि शिजवताना हळद घातली होती, पुन्हा एकदा थोडीशी हळद घालायची आपल्याला. आता आपण यामध्ये हे जे डाळ वांग घेतलेलं आहे घरटलेलं, हे घालायचे. आपण यामध्ये शिजलेली डाळ आणि वांगे घातली, याला मिक्स करून घेऊ थोडंसं. आणि एक उकळी येऊ देऊयात, आपली भाजी तयार होती खाण्यासाठी. तर आता ही आपली पिवळ्या वांग्याची, डाळ वांग्याची रस्सा भाजी तयार आहे खायला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.